DJ Moral Stories. गरिबावर थंडीचा कहर आणि इमानदार कुत्रा. तो कुत्रा त्यांच्याशी पूर्ण इमानदारीने भिडत होता. 6 वर्षांची गुणगुण ते सगळं बघून थरथर कापत होती. तिचे आई वडील बेशुद्ध अवस्थेत पडले होते. दोघांच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. अरे नागदंत, हा कुत्रा तर स्वतःला वाघच समजायला लागलाय बहुतेक. काढ तुझा चाकू आणि घुसव याच्या पोटात आणि त्याच्या सगळ्या आतड्या कातड्या काढ बाहेर सगळ्या, नाहीतर हा आपल्याला आपलं काम नाही करू द्यायचा. नागदंतने चाकूचा वापर करून कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या कुत्र्याने नागदंतच्या मनगटाचा जोरदार चावा घेतला. अरे आई गं, बाबा, याने तर मलाच पाडून काढले रे. आता पोटात 14 इंजेक्शन घ्यावं लागणार. अरे ओरडू नकोस. अरे कुत्रा चावला म्हणून काय मरणार नाहीयेस तू, पण तू असाच ओरडत राहिलास ना तर नक्कीच कोणीतरी इथे येईल आणि आपल्या कामाचा सत्यानाश होऊन जाईल. नागदंतच्या हातातून रक्त वाहू लागलं, पण तरीही त्याने धैर्य दाखवून चाकूचा वापर करून कुत्र्याच्या पोटावर वार केला. तो कुत्रा जोर जोरात ओरडू लागला आणि जमिनीवर कणू लागला. मोगली, मोगली. वा रे माझ्या वाघा, लईच भारी काम केलंयस तू. त्यानंतर राका आणि नागदंत त्या मुलीजवळ गेले आणि तिला आपल्या कडेवर घेऊन त्यांच्या कार जवळ निघून गेले. मोगली, मोगली वाचव मला, मोगली मला वाचव. गुणगुणचा आवाज ऐकून जमिनीवर पडलेला मोगली परत उभा राहिला आणि तो त्या गुंडांच्या अंगावर धावून गेला आणि नागदंतचा गळा दाबू लागला. अरे राका, मला वाचव. हा कुत्रा बहुतेक माझा जीव घेईल. नागदंतच्या किंचाळण्याने गुणीराम शुद्धीवर आला. त्याने आपल्या डोळ्यांसमोरचं जे काही दृश्य बघितलं ते बघून त्याला दरदरून घाम फुटला. ही गोष्ट आहे गुणीरामची. गुणीराम फुगे विकायचा. कधी रेल्वे स्टेशनच्या बाहेर विकायचा, तर कधी बस स्टँडच्या बाहेर उभं राहून फुगे विकायचा. कधी कधी मॉल, तर कधी बागेबाहेर विकायचा. फुगे घ्या फुगे, रंगीबेरंगी फुगे, लाल पिवळे फुगे घ्या. फुगे घ्या फुगे, लाल लाल फुगे घ्या. फुगे घ्या, लाल हिरवे पिवळे फुगे घ्या. फुगे. एका हिवाळ्यातली ही गोष्ट आहे. गुणीराम मॉलच्या बाहेर फुगे विकत होता. फुगे बघून एक लहान मुलगा आपल्या आई बरोबर नुकताच मॉलमधून बाहेर पडत कारच्या दिशेने जात होता आणि त्या फुगेवाल्याला बघून तो आपल्या आईकडे हट्ट करू लागला. आई आई, मला फुगे घेऊन दे ना. तो लाल आणि पिवळा सुद्धा आणि तो हिरवा सुद्धा. अरे इतक्या फुग्यांचं तू करणार काय? कुठला तरी एक घे. नाही आई, मला सगळे फुगे हवेत, नाहीतर मी माझ्या बर्थडेला केकच नाही कापणार. ठीक आहे बाळा, तू खूप हट्टी झालायसा. ती बाई आपल्या मुलाला घेऊन गुणीराम जवळ गेली. दादा, कसे दिलेत फुगे? 5 रुपयाला एक. 5 रुपयाचा एक? ठीक आहे, मला सगळे फुगे हवेत. सगळे? हो हो, सगळे विकायलाच ठेवलेत ना हे सगळे. हो ताई, सगळे विकायलाच आहेत. एक काम करा, तुम्ही हे सगळे फुगे आमच्या लाल रंगाच्या कार मध्ये नेऊन ठेवा. मी कार ओपन करते. आणि किती पैसे झाले फुग्यांचे? मॅडम, 150 रुपये झाले. बरं, हे घ्या 200 रुपये. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तुमच्या परिवारासाठी काहीतरी घेऊन जा. त्या बाईचं बोलणं ऐकून गुणीरामच्या डोळ्यात पाणी तरळलं. मागच्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे त्याचा धंदा झाला नव्हता. पूर्ण दिवस काम करूनही तो फक्त 4-5 फुगेच विकू शकत होता आणि कमाई कमी झाली तर घरच्यांना जेवणही कमीच मिळायचं. काय करू गुंजा, पूर्ण दिवसभर मेहनत करत असतो ग, पण इतक्या थंडीत लोक बाहेर निघतच नाहीत ग. गुणगुणला एक पोळी खाऊ घातली. आता एक बाकी आहे, पण पीठ सुद्धा संपत आलंय हो. पीठ संपलं? बरं, एक काम कर, माझ्या तर पोटात दुखतंय, तूच खाऊन घे. गरिबांचं असंच असतं, कधी अन्न मिळतं तर कधी नाही. पण आज गुणीराम खूप खुश होता. त्याने आज थोडं पीठ, तांदूळ, मीठ, बटाटे सगळं खरेदी केलं. आणि हो, आज त्याने गुणगुणची आवडती वस्तू सुद्धा विकत घेतली. दादा, जिलेबी कशी दिली बरं? गरम तर आहे ना? हो, एकदम गरम आहे दादा, खाऊन तर बघा. नाही, खायला नकोय.
किती देऊ सांगा? 1 किलो देऊ? अरे नको, एवढी काय करायची? 10 रुपयाची द्या मला. गुणीरामचं बोलणं ऐकून दुकानदाराने नाक मुरडलं. पण जेव्हा तो जिलेबी घेऊन घरी पोहोचला तेव्हा त्याच्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला होता. बाबा, आज तुम्ही जिलेबी आणलीये? किती दिवस झाले जिलेबी खाऊन. घ्या, आज तुम्ही सुद्धा खा. अगं मला नकोय बाळा, ही सगळी तुझ्यासाठीच आणली आहे. असं थोडी चालणार आहे. आपण सगळ्यांनी मिळून खाऊया. गुंजा पण आज आनंदित होती, कारण बऱ्याच दिवसानंतर आज सगळ्यांना पोटभर जेवण मिळणार होतं. पण एवढ्यात एक मोठा आवाज ऐकू आला. अरे वा रे वा, या महिन्याचं घराचं भाडं नाही दिलं तुम्ही लोकांनी आणि इथे बसून पार्ट्या सोडतायत काय तुम्ही? हा, तो आवाज गुणीरामच्या घरमालकाचा होता. तो खूप निर्दयी माणूस होता. काय रे, भाड्याचं काय झालं? साहेब, देईन मी लवकरच भाडं. अरे म्हाताऱ्या, कधी देणारच ते सांग. मुहूर्त शोधतेस का भाडं द्यायला? साहेब, नेहमी वेळेतच भाडं देत असतोय ना, पण या महिन्यात धंदा जरा व्यवस्थित नाही झाला म्हणून जरा उशीर होतोय. अरे किती खोटं बोलणार आहेस तू म्हाताऱ्या. अरे भाड्याचे पैसे द्यायला नाहीये तुझ्याकडे आणि इथं पार्ट्या करतोय, त्याचं काय? एवढं बोलून त्याने गुणगुणच्या हातून जिलेबी हिसकावून बाहेर फेकून दिली. ऐक रे थेरड्या, मला आत्ताच्या आत्ता सगळं भाडं हवंय, नाहीतर चालते वा इथून घरातून. माझं घर काय धर्मशाळा नाहीये आणि मी काय कोणी धर्मात्मा नाहीये जे तुम्हाला इथे फुकटात राहायला देईन. असं नका बोलू मालक, यावेळेस मी कुठून पैसे आणणार? ते मला काही माहित नाही तू कुठून पैसे आणणार ते. स्वतःची किडनी विक, नाहीतर स्वतःला विक. मला माझे पैसे आजच हवेत. त्या निर्दयी माणसाने गुणीरामचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि त्या कडाक्याच्या थंडीत गुणीराम आणि त्याच्या कुटुंबाला घराबाहेर हाकलून दिलं. जरा सुद्धा दया नाही या माणसाला. आपला नाही, निदान मुलीचा तरी विचार करायचा. गुंजा, ही दुनिया पैशांची भुकेली आहे का? लोक पैशांचाच विचार करतात, पैशांशिवाय काही नाही. पण आपण आता जायचं कुठे? कुठे? अगं एवढं मोठं जग आहे, देवाने आपल्यासाठी कुठेतरी जागा बनवलीच असेल. जागा शोधत शोधत रात्रीचे 2 वाजले होते. थंडीने तिघही गारठले होते. एवढ्यात त्यांचं लक्ष रस्त्याच्या काठाला पडलेल्या एका सिमेंटच्या पाईपकडे गेलं. गुंजा, हे घे, मिळाली आपल्याला राहायला जागा. आता आपण इथेच राहूयात. ते त्या पाईप जवळ गेले तर तिथे एक कुत्रा बसलेला होता. हे तिघं जसे त्या पाईप जवळ गेले तसं तो कुत्रा बाहेर येऊन त्याची शेपूट हलवू लागला. गुणगुण त्याचे लाड करू लागली. बघितलंस गुंजा या कुत्र्याला? आपल्याला बघून हा बाहेर आला आणि मला असं वाटतंय की हा आपल्याला सांगतोय की तुम्ही एवढ्या थंडीत कुठे जाताय, इथेच राहा. त्या कडाक्याच्या थंडीत ते सगळे त्या पाईपच्या आत झोपले. त्या कुत्र्याचं नाव त्यांनी मोगली ठेवलं आणि त्याला सुद्धा आपल्या बरोबर पाईप मध्ये झोपवलं. माणूस आणि जनावरांमधलं प्रेम हे एक अगदी विलोभनीय दृश्य होतं. त्या दिवसानंतर मोगली त्यांच्या घरचा एक सदस्य झाला. गुणगुणचा त्याच्यावर खूप जीव होता आणि मोगली सुद्धा गुणगुण बरोबर खूप मस्ती करायचा. अहो ऐकलत का? तुम्ही तर कामावर निघून जाता, पण हा मोगली दिवसभर एखाद्या रक्षकासारखा पाईपाजवळ फिरत राहतो आणि जर इकडे कोणी आलं ना तर हा त्याला पळवून लावतो. तुम्हाला माहितीये, आज मी काही बदमाश लोकांना इकडे भटकताना पाहिलं, पण मोगलीने त्यांना पळवून लावलं आणि आपली गुणगुण दिवसभर त्याच्या सोबत खेळत राहते. अगं चांगलंय ना गुंजा. तुला माहितीये, आपण इथे राहतोय पण ही जागा सुरक्षित नाहीये ग. पण काय करणार, दुसरा उपाय पण नाहीये ना. अगं काय सांगू तुला, दिवसभर फुगे विकताना मला फक्त तुमचीच काळजी लागून राहते ग. सगळं ठीक तर होईल ना? अहो तुम्ही काळजी करू नका. मोगले आहे ना, ते लोक सुद्धा मोगलीची खूप काळजी घ्यायचे. एके दिवशी एक घटना घडली. कोणीतरी मोगलीला दगड मारला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या पायातून खूप रक्त निघू लागलं. गुणगुणने ते पाहिलं आणि तिने तिच्या फ्रॉकची एक चिंधी त्याच्या पायाला बांधली. तुला मनाई केली होती ना त्या दिशेने जायला, तू का गेलास बरं? तुला तुझी अजिबात काळजी वाटत नाही का? जा, मी आता तुझ्याशी बोलणारच नाही. एवढं बोलून गुणगुण मोगलीवर खोटं खोटं रागवली. मोगलीच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं आणि तो तिच्याकडे बघून भुंकू लागला. असं वाटत होतं की तो तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता गप्प बस. पण जर तू परत असं केलंस ना तर मी खरंच तुझ्याशी कधी बोलणार नाही.
गुणीरामचा परिवार त्यांच्यावर येणाऱ्या संकटापासून अनभिज्ञ होता. मुलं चोरणाऱ्या टोळीची नजर गुणगुणवर होती. तिला त्यांनी पाईप जवळ मोगली बरोबर खेळताना पाहिलं होतं. काही दिवस नजर ठेवल्यावर त्यांच्या लक्षात आलं होतं की गुणगुण तिथेच त्या पाईप मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहते. हे बघ राका, या मुलीला इथून उचलणं तसं लईच सोपं आहे बघा, कारण इकडं जास्त लोक येत जात नाहीत ना. हा ते तर ठीक आहे, पण या कुत्र्याचं काय करायचं? अरे त्या कुत्र्याला काय घाबरायचं, तो कुत्रा आहे, वाघ थोडीच आहे. अरे मग त्या दिवशी कशाला पळत होतास जेव्हा तो तुझ्या मागे लागला होता? अरे बरं झालं त्यावेळेस मी त्याला दगड मारून थांबवलं, नाहीतर त्याने तुला सोडलंच नसतं. नागदंत आणि राका गुणगुणला पळवून नेण्याच्या पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांनी गुणीराम आणि गुंजाच्या डोक्यावर वार करून त्यांना बेशुद्ध केलं होतं आणि मोगली त्यांच्यावर तुटून पडला होता. शुद्धीवर आल्यानंतर मोगलीची हालत बघून गुणीरामला राग आला आणि तो काठीने त्या गुंडांना मारू लागला. बाबा मारा यांना, खूप मारा. याने आपल्या मोगलीच्या पोटात चाकू मारला आणि हे मला त्यांच्या सोबत घेऊन जात होते. तोवर गुंजा सुद्धा शुद्धीवर आली होती. तिने सुद्धा ओरडून लोकांना गोळा केलं. थोड्या वेळानंतर तिथे पोलीस आले आणि त्यांना ती मुलं चोरणारी टोळी दिसली, ज्यांना पोलीस सुद्धा शोधत होते. तुम्ही लोकांनी खरं तर तुमच्या कुत्र्याने खूप बहादुरीचं काम केलंय. आम्ही तुम्हाला त्याचं बक्षीस देऊच आणि तुमच्या राहण्याची व्यवस्था देखील करू. ते हे सगळं बोलत होते, पण गुणगुण मोगली जवळ जाऊन रडत होती. मोगली, उठ ना मोगली. बाबा बघा ना, मोगली उठत नाहीये. पण मोगली उठणार तरी कसा? तो तर त्याची इमानदारी दाखवून कायमचा दुसऱ्या दुनियेत निघून गेलेला. एका अशा दुनियेत जिथे कुठलाही द्वेष, ईर्ष्या नाही, तर फक्त प्रेम असेल.